सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल, जसा लाडका बैल बकासूर मथुर, तसाच घोटकरांचा सर्जा. त्या बैलानं सबंध महाराष्ट्रात त्याच्या पळण्याच्या जोरावरती त्याच्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन पोचवलं. त्या बैलाबद्दल बोलतोय आपण. तो बैल जो आहे तो नाना प्रधान यांचा आहे, यांच्या मालकीचा आहे, यांच्या सहकार्यांचा आहे तो बैल. आणि त्यांनी जो बैल जो आहे तो 13 लाख या किमतीला, ज्यावेळेस सर्जा घोटचा लहान होता त्यावेळेस त्यांनी विकत घेतलेला आहे 13 लाख किमतीला. आणि तो बैल आता नाना प्रधान यांच्या मालकीचा आहे, कारण त्यांच्याजवळ सगळं प्रूफ आहे. सगळ्या महाराष्ट्रानं बघितले त्या मुलाखतीत, स्टॅम्प पेपर आहे आणि सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या समेत फोटो पण आहेत. त्या मालकाचा पण फोटो आहे, ज्यांच्याकडून सर्जा घेतला त्यांच्याकडून सगळे कागदपत्र जे आहेत ते पाठपुरावे सकट त्यांनी दाखवले. आणि संबंध महाराष्ट्राला, नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो नाना प्रधान यांचाच आहे घोटचा सर्जा. कारण त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात त्या घोटच्या सर्जाने केले. कुणी काही का म्हणे ना, ज्यावेळेस बैल पळतो ना त्यावेळेस लोक नावं ठेवतात मागून. नक्कीच का असं झालं मला काय समजणं झाले. कारण त्यांनी जो बैल जो आहे नाना प्रधान यांनी तो घोटचा सर्जा विकत घेतलेला आहे आणि तो त्यांच्या मालकीचा आहे. नक्कीच. आणि त्याच्या अगोदरचे जे मालक आहेत ते म्हणतायत की आम्ही करार केला होता बैलांचा. असं काही नाहीये. कारण तुम्हाला माहित आहे जाईल त्या मैदानात तो घोटकरांचा सर्जा नाना प्रधान यांच्या नावानेच पळतो आणि त्यांच्या सहकार्यांच्या. आणि आत्ताच मध्ये तुम्ही बघितलं, काल मुलाखत पडली त्यामध्ये त्याचे मालक म्हणतायत की अगोदरचे मालक घोटच्या सर्जाचे, ज्यांनी सर्जा विकला होता, ते म्हणतायत की मी करार केला होता. काय नाही, साफ चुकीचं आहे हे असं मला वाटते. कारण की त्यांनी पण सांगितलेलं आहे नाना प्रधान यांनी काल मुलाखतीत. कारण कसं होतंय, एवढा मोठा आता महाराष्ट्रात एक टॉप रँकिंगचा बैल म्हणा तुम्ही त्या घोटच्या सर्जाला, त्या बैलाला बैल पुरत नाही. या बैलगाडा क्षेत्रात बकासूर सोबत पळालाय, मथुर सोबत पळालाय. पळाला का? कारण की पैरे व्यवस्थित केले नाना प्रधान यांनी आणि तो त्यांचाच मालकीचा बैल आहे बरं का. कुणी कितीही काय म्हणा, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की घडवलाय कुणी, तुम्हीच घडवलाय नाना प्रधान यांनीच. आणि ते स्वतः मालक आहेत. कुणी कितीही काही म्हणू द्या, कारण सगळ्यांना माहित आहे आदत वयात त्याला विकत घेतला होता. विकत घेण्यापासून त्याला एवढं कष्ट, एवढे मोठे पैरे केले आणि आता मोठा सर्जा घडला. आणि परत आता ऐकाय मिळतंय की ते म्हणतायत की घोटच्या सर्जाच्या अगोदरचे मालक ते म्हणतायत की करार केला होता. असं काही नाहीये. असं नका चुकीचं काहीतरी बोलू. कारण संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचाच आहे तो बैल. विकत घेतलाय नाना प्रधान यांनी तुम्हाला पैसे देऊन. एक हात जोडून विनंती, कारण तुमचे कान भरणारे लोक असतील. कारण तुम्ही बघितले तो बैल, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स सगळे आहेत आणि जेवढे आहे. आणि स्वतः विलास पैलवान या बैलगाडा क्षेत्रातले अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचे सचिव ते स्वतः होते त्या फोटोमध्ये. आणि ते बैल खरेदी करताना ते पण होते. नक्कीच. पण असं का म्हणतायत तेच काय समजेना. घोटच्या सर्जाचे अगोदरचे मालक, नक्कीच कुणी काही म्हणू द्या, हा बैल जो आहे तो नाना प्रधान आणि यांच्या सहकार्यांचाच आहे बैल. संबंध महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल त्यांचाच आहे. असं कुणी काही अफवा वगैरे काही पसरवण्याचा आपला काही हेतू नाही आहे. त्यांनी सांगितलंय की अफवा वगैरे पसरवू नका. अफवा वगैरे काही पसरवत नाही आहे. जे काही सत्य सांगतोय की बैल नाना प्रधान यांचाच आहे, यांच्याच मालकीचा आहे.
यांच्याकडे सगळे कागदपत्रे आहेत त्या बैलाच्या खरेदी करताना, फोटोसुद्धा आहेत. नक्कीच एवढं सांगायचं होतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला आहे की घोटकरांचा सर्जा जो आहे तो नाना प्रधान यांचाच आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. धन्यवाद.